आजी जमातीत असताना कधीमधी कोणाशी तरी कोड्या कोड्यानी बोलायची। सटवीचं अक्षर कुणाला वाचता येईना, कोणी ते वाचायचा प्रयत्नही करेना, त्यांना कोणी वाचूनही दाखवेना। सटवीच्या अक्षरातील पुस्तक कोणाला सापडेना। सटवी यांचं शाळेत नाव घालू देईना, शेती करू देईना, काही समजून घेऊ देईना। आणि सटवी यांच्या आयुष्यात परवडीवर परवडी लिहू लागली, तिला कोणी अटकाव करीना। सटवी मोकाट सुटली, तिला असे लिहिण्यास कोणीतरी सांगू लागलं। तिची लिखावट कोणीतरी वाचून त्याचा वाटेल तसा अर्थ लावून त्याची अंमलबजावणी करू लागलं। सटवीनं इदुशीलाही जन्म दिला। इदुशी जमातीच्या घरात शिरली, तिने जमातीच्या आणि आमच्या घराचा ताबा घेतला। अवदसासारखी भांडणं लावू लागली, पालं फटायला लागली। वारा अवदसेला मिळाला, तो पालं हवेत भिरकावून एक एक वस्तू गायब करू लागला। उन्ह वाऱ्याला साथ देऊ लागली, रक्त वाळून आणि आटून गेलं। आणि कुणी ठोंब्या, सटवी, इदुशी, अवदसाच्या आज्ञा मानून गावागावातून भटक्यांना, त्यांच्या जमातींना देशोधडीला लावू लागले। ठोंब्या सर्वांच्या साथीनं पालातही थैमान घालू लागला। तिच्या या बोलण्याचा अर्थ लागायचा नाही, पण ती शिक्षणाविषयी बोलते असं अण्णा सांगायचं।